मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाणारं गुरुवारचं व्रत ज्याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते। अगदी हे व्रत स्त्री पुरुष सर्वजण करू शकतात। अतिशय आनंदाने आणि उत्साहाने अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर होण्यासाठी आपण सर्वजण हे व्रत करीत असतो। आता मार्गशीर्ष महिना सुरू कधी होणार आहे, किती गुरुवार आहेत, पहिला गुरुवार कधी असणार आहे, शेवटचा गुरुवार कधी असणार आहे, व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, पूजा मांडणी तर आपण बघितली, पण त्याची उत्तर पूजा कशी करायची या संदर्भातली, त्याचबरोबर व्रताचे नियम काय असणार आहेत, बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तो व्हिडिओ संपूर्ण बघा। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। दिवाळी झाली कधी ते मार्गशीर्ष महिन्याचं व्रत, जे गुरुवारचं व्रत जे अतिशय प्रभावी असतं। आता ह्यामध्ये मी तुम्हाला आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केल्यामुळे काय लाभ मिळतात हे सांगणार आहे। कारण की लाभ ऐकल्याशिवाय आपल्याला पण ते व्रत माहिती होत नाही का करतात, त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो। त्याचबरोबर एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण ती करीतच नाही। मग एखाद्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला जेव्हा कळतं ना, तेव्हा आपण ती गोष्ट हमखास करतो। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाणारं सर्वात प्रभावी गुरुवारचं व्रत हे माता लक्ष्मी आपल्या घरात निरंतर वास करावी, सूक्ष्म स्वरूपात वास करावी, त्याचबरोबर तिची कृपा आपल्यावर राहावी। जे कर्ज निवारणासारखे अनंत प्रश्न असतात, असंख्य प्रश्न असतात, ते दूर व्हावेत। याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरात म्हणजे भरभराट, सुख समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य वृद्धी घेऊन यावी, यासाठी हे व्रत खूप प्रभावी आहे। मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, प्रत्येकाच्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी बघा, कुणाचं घराचं असेल, कुणाचं जागेचं असेल, कुणाचं गाडीचं असेल, कुणाचं नोकरीचं असेल, प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात। ते पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलं हे व्रत अतिशय खूप छान आहे। हे व्रत आपण सर्वजण करू शकतो। अगदी कोणीही यामध्ये काहीही बंधन नाही का कोणी करू शकत नाही, यामध्ये सगळेजण हे व्रत करू शकतो। आपल्या घरातील वादविवाद असेल, पती पत्नीमध्ये जमत नसेल, त्याचबरोबर असंख्य अडचणी असतात, संकट असतात, या सगळ्यांना सामोरं कसं जायचं यासाठी माता लक्ष्मीचं हे व्रत अत्यंत प्रभावी आहे। अगदी तुम्ही साध्याच पद्धतीने केलं तरीही अतिशय मनोभावे मिळणारं हे व्रत खूप छान आहे की याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं। आता तुम्हाला जर मार्गशीर्ष महिना सोडला तर यानंतर तुम्ही कुठल्याही महिन्यात तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात, पण तो इंग्रजी महिना नाही तर मराठी महिन्यामध्ये तुम्हाला हे पहिल्या गुरुवारी सुरुवात करायचा आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन तुम्ही करू शकता। बघा, बरेच काही स्त्री पुरुष असेही असतात की ते वर्षभर ह्या गुरुवाराचं व्रत करत असतात। आता हा जो ग्रंथ आहे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये सहज उपलब्ध मिळेल। बघा, आपण कधीही जाताना येताना पुस्तकं ठेवलेले असतात, त्यासोबत सुद्धा हा ग्रंथ असतो आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला विशेष महत्त्व म्हणजे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारं असं हे व्रत आहे। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा असतो। पहिला गुरुवार हा कधी सुरुवात होतो हे तुम्हाला सांगते आहे। आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे। आज आहे 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार। या महिन्यातला पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 या दिवशी असणार आहे पहिला गुरुवार। त्याचबरोबर दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबर 2025 ला या दिवशी दुसरा गुरुवार असणार आहे। त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार हा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 ला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर 2025 ला शेवटचा गुरुवार असणार आहे। यंदा 2025 ला मार्गशीर्ष गुरुवार हे 4 गुरुवार असणार आहेत। याचे आपल्याला पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला असणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवाराचं व्रत म्हणजे माता लक्ष्मीचं व्रत सुरू करायचं आहे, तर ते शेवटचा गुरुवार बघा, शेवटचा गुरुवार तुम्हाला 18 डिसेंबरला याची सांगता, उद्यापन, महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन या दिवशी करायचं। त्या 4ही गुरुवारी आपल्याला हे व्रत म्हणजे ह्यामध्ये पूजा मांडणी, त्याचबरोबर ह्या व्रताची कथा, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मंत्र सगळं काही करायचं आहे। आता हे बघा, हे 4ही गुरुवार हे व्रत करीत असताना यामध्ये काही नियम असतात, ते पाळूनच आपल्याला करायचंय। बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आपल्याला करायचंय पण नियम नाही पाळले जाणार। आपल्याला जर करायचं असेल तर नियम पाळूनच करावं, कारण की त्याचा आपल्याला पूर्ण लाभ मिळत असतो। बघा, आपण सगळ्यात पहिलं म्हणजे माता लक्ष्मीचं हे व्रत करताना गुरुवारी
आपल्याला लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे. गोमूत्र हे जसं आहे ना बाहेरची शुद्धी करतं ना, तसं आपल्या शरीराची शुद्धी सुद्धा करत असतं. त्यामुळे गोमूत्र थोडंसं तरी टाकायचं आहे. गुरुवाराच्या व्रतामध्ये आपल्याला सकाळी उठून अंघोळ करून सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं. त्यानंतर आपली नेहमीची नित्याची देवपूजा आहे ती देवपूजा करायची. सूर्याला अर्घ्य द्यायचं. ह्यामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अर्घ्य द्यायचं. ओम सूर्याय नमः. ह्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. आता उपवास करताना ह्यामध्ये दूध फलाहार तुम्ही घ्यायचा आहे. बरेच लोक आपल्या मताप्रमाणे हे नियम मोडतात आणि आपल्याला जसं हवं तसं आपण हे करत असतो. ह्या दिवशी म्हणजे त्यांना जसं हवं तसं ते खात असतात. पण ह्या व्रतामध्ये ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे तुम्ही की ह्यामध्ये फक्त दूध आणि फलाहार घेऊ शकता. तुम्ही केळी खाऊ शकता. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिखट पदार्थ खाल्ला जात नाही. म्हणून ह्या दिवशी ज्यांना करायचं आहे त्यांनी मनोभावे करावं आणि नियम पाळूनच करावं. 4 गुरुवार करताना जेव्हा आपल्याला मध्येच कोणत्याही गोष्टीमुळे हे व्रत करता नाही आलं, बघा सपोज आजारी पडलो किंवा कुठलंही कारण असू द्या किंवा मध्येच आपल्याला ही गोष्ट करता नाही आली, मग आपल्याला मासिक धर्म आला असेल किंवा पिरियड्स असतील, तेव्हा यामध्ये हे गुरुवाराचं व्रत करता नाही येत. मग आपल्याला ह्या दिवसामध्ये काय करायचं की दुसऱ्यांकडून ही पूजा मांडणी करून घ्यायची. वाचताना तुम्ही युट्यूबला लावून सुद्धा पोथी वाचून म्हणजे ती कहाणी ऐकू शकता किंवा दुसऱ्यांकडून सुद्धा आरती करू शकता. त्यामुळे तुमच्याकडून हे व्रत सुद्धा मोडलं जाणार नाही आणि व्रत सुद्धा पूर्ण होईल. आता ह्या दिवशी उपवास करायचा तर तो आपल्या नेहमीचे गुरुवार सारखा म्हणजे आपण बाकीचे गुरुवार जसं करणार आहेत उपवास तसंच फलाहार दूध घेऊन करायचं आहे, गोड खाऊन करायचं आहे. आपण बऱ्याच जणांना सवय असते की आजूबाजूच्यांना बोलवायचं किंवा घरातल्यांना सगळ्यांना बोलावून पूजेची व्रतकथा ऐकली जाते, ऐकवली जाते. ती खूप गुरुवाराच्या व्रताच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जे आपले तिन्ही सांजेची वेळ असते त्या दिवशी बघा एखाद्या म्हणजे गाईला आपल्याला आहे ना आता गाईला आपल्याला हळदी कुंकू लावून तिला घास द्यायचा आहे, गुळाची पोळी द्यायची आहे, तिला तुम्ही डाळ खाऊ घालायची आहे. बघा याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात. आणि तुम्ही जेव्हा हाताने डाळ खाऊ घालतात ना मार्गशीर्ष महिन्यात, ते हाताच्या ज्या रेषा असतात त्या झोपलेल्या असतात त्या उजळून निघतात म्हणजे भाग्य उजळतं. ती जेव्हा चाकते ते भाग्य सगळं उजळतं. कारण की गायीच्या अंगी 33 कोटी देवांचा वास असतो. आणि आता शहरामध्ये गायी मिळणं शक्य नसतं. मग रस्त्यावर चालताना किंवा गायीच्या गोठ्यामध्ये गायी असतात. मग बघा आपल्याला तिथे बऱ्याच वेळेस गायी मिळत नाही. मग आपण म्हणतो ना की वसुबारसच्या वेळेस मूर्ती खरेदी का करावी, का गायीची पूजा केली जाते. खरं तर आपल्याला गाईला खाऊ घालणं तेवढंच महत्त्वाचं असतं. पण आपल्याकडून वेळोवेळी बघा शुभ दिवशी तरी गाईला खाऊ घातलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरात जर तांब्या पितळाची मूर्ती असेल ना गायची, तर तुम्ही तुळशीमध्ये ठेवा. तिची रोज पूजा केली जाते. तिच्यामुळे आपल्याला आपल्या घरात सगळ्या शुभ गोष्टी घडत असतात, मंगलदायक घडत असतं. बघा आता यानंतर आपल्याला गाईचं पूजा झाल्यानंतर या दिवशी तुम्हाला गरजूंना गरीब व्यक्तींना जेवढं होईल तेवढं तुमच्या यथाशक्ती यथा इच्छेने तुम्हाला दान द्यायचं आहे. आपण वेळोवेळी शुभ दिवशी दान देत असतो. दान देण्याला तेवढंच महत्त्व आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या दिवशी तुम्ही दान द्यायचं आहे. आता शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचा उद्यापन करायचं असतं. तर ह्या व्रताच्या उद्यापनाला तुम्ही 7 महिला किंवा 7 कुमारिका तुम्हाला घरी बोलावून त्यांची यथासांग आपल्याला त्यांना तुम्ही दूध देऊ शकता. किंवा आता बघा गावाकडे कसं आहे छान पुरणाचा नैवेद्य केला जातो, कोणी वरणाचा नैवेद्य करतात, भाजी केली जाते आणि त्या सवाष्णी असेल किंवा 7 कुमारिका असेल त्यांना जेव घातलं जातं. तुम्हाला ह्यापैकी जेवढं शक्य होईल ते तर करायचंच. नसेल तर तुम्ही अगदी दूध खीर हे सुद्धा देऊन त्यांचा मान सन्मान करायचा. आता तो जो ग्रंथ आहे तो तुम्हाला अगदी 5 ते 7 रुपयापर्यंत मिळून जातो. 7 रुपयांना आहे तो आपल्याला त्या महिलांना 7 महिलांना तो द्यायचा आहे. बघा त्यांची माता लक्ष्मी पूजून पूजा करायची आहे. आता तुम्ही जेव्हा व्रताचं म्हणजे पहिला गुरुवार सुरुवात करणार आहात, प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी इच्छा असते. मग इच्छा असते तेव्हा आपण व्रताची सुरुवात करताना त्या व्रताच्या सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा असतो. बघा संकल्प प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. जसं घर व्हावं, कोणाची जागा, गाडी, नोकरी, कशाही संदर्भात व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्ही ह्या व्रताच्या सुरुवातीला संकल्प सोडायचा आहे. आणि तुम्हाला काय असेल ना तुम्ही ह्या महिन्यामध्ये किंवा 5 वर्ष 7 वर्ष किंवा ह्या वर्षी अगदी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करेल
हे म्हणूनही तुम्ही संकल्प सोडायचा आहे. हातामध्ये तांदूळ अक्षता म्हणजे अक्षता अखंड घ्यायच्या आहेत, त्यामध्ये हळद कुंकू घ्यायचे आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपलं नाव गोत्र उच्चारून आपल्याला ते तुमचं यथाशक्ती तुमचं जे कार्य आहे ते घ्यायचं आहे आणि तांबण्यात पाणी मध्ये ते सोडून द्यायचं आहे. ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणारच. पण त्याचबरोबर आपल्याला हे माता लक्ष्मीचं व्रत कधीही सोडायचं नाही, मोडायचं नाही. कुठल्याही गोष्टीने आपल्याकडे कितीही चांगलं झालं तरी हे व्रत आपण कधीही मोडायचं नाहीये. आता याची पूजा मांडणी थोडक्यात सांगते. अगदी सोपी आणि साधे आहे, जी प्रत्येक जण करीत आहे आणि ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे ना त्यांनी अगदी करू शकतात. संकल्प सोडताना आपल्याला माता लक्ष्मीला विनंती करायची, मनोभावे प्रार्थना करायची का म्हणजे माता लक्ष्मीला सांगायचं आहे का माझा हा इच्छा, माझा हा संकल्प तू पूर्ण करून घे, हे सांगायचं आहे. बघा तुम्ही अगदी मनोभावे म्हटलं ना तरी चालेल. आता हे झाल्यानंतर पूजा मांडणी करताना जी जागा आहे बघा, घरात तुम्ही कुठल्याही ठिकाणी अगदी तुम्ही देवघराच्या जवळ जर तुम्ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम. कारण की ती जागा अतिशय पवित्र म्हणजे पवित्र असते. त्या जागेमध्ये तो जो ऑरा असतो तो वेगळा असतो, ती सकारात्मकता असते, ती जास्त असते, तर ती जागा खूप शुभ असते. मग आता त्या जागेमध्ये पूजा मांडणी करताना ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. तुम्ही देवघराच्या अगदी जवळ बाजूला तुम्ही मांडू शकतात, बेडरूम मध्ये मांडू नका. आता ही जागा स्वच्छ पुसून झाल्यावर पाठ चौरंग असेल तर स्वच्छ करून त्यावर लाल, पिवळा, केशरी ह्या रंगाचा आसन आपल्याला म्हणजे तो नवीन कोरा पीस टाकायचा आहे. बघा काळा किंवा पांढऱ्या रंगाचा पीस आथरायचा नाही आहे, म्हणून ते आपल्यासाठी आपल्या उन्नतीसाठी खूप शुभ असं म्हणून ते ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्या घरातील माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल, तुम्ही तो ठेवायचा आहे. आपल्या घरात लक्ष्मी पूजनासाठी जी मूर्ती आणलेली असते अगदी मातीची, ती तुम्ही ठेवली तरी चालेल. त्यासमोर उजव्या बाजूला आपल्याला गव्हाची रास, त्यावर तांब्याने भरलेला कलश, त्यामध्ये 1 रुपया सुपारीचं नाणं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड टाकून त्यामध्ये आपल्याला त्या तांब्याला 5ही बाजूने म्हणजे चहूकडून आपल्याला 5 बोटं हळदी कुंकाची, त्याचबरोबर समोरून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचमध्ये विड्याची किंवा 5 पानं आंब्याची ठेवायची, त्यामध्ये तुम्ही नारळ ठेवायचा नाही, तसा पूजा करायची. यामध्ये तुम्ही पूजा मांडणी करताना त्या फोटो समोर तुम्हाला 2 विड्याची पानं, त्याच्यावर हळकुंड, सुपारी हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर खारी खोबरं त्यामध्ये येतं. आपल्या घरातील जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र आपल्याला त्या विड्याच्या पानावर एका पानावर ठेवायचं आहे, श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्याचबरोबर 7 पांढऱ्या कवड्या असतात ज्या पिवळे केलेल्या असतात, त्या सुद्धा स्वच्छ ह्या दिवशी 7 कवड्या त्यांना स्वच्छ करून नंतर त्या हळद केशरने मिक्स करून त्यात छान चोळायची आणि त्या इथे ठेवायच्या आहेत. जी श्रीयंत्र आहे ना त्याला छान स्नान घालायची आणि स्नान घालून मग आपल्याला ते ठेवायचं आहे. तिथे ठेवल्यानंतर त्याच्यावर कमळगट्ट्यांची माळ सुद्धा ठेवायची. माता लक्ष्मीला कमळगट्टा म्हणजे कमळाची फुलं खूप प्रिय आहे, त्याच्यासाठी आपल्याला खिरीचा नैवेद्य करायचा आहे. आता ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात. सकाळी केली ना तर अतिशय उत्तम. दारामध्ये छान रांगोळी काढायची, छोटीशी कहुणं काढायची, लक्ष्मीची पावलं, गायीची पावलं जी गोपद्म म्हणतात ती काढायची आहे. छान सुशोभित वातावरण ठेवायचं आहे. सकाळी उंबऱ्याला पूर्णपणे हळदीचं लेपन करायचं आहे. हे झाल्यानंतर जी आपली जी पूजा मांडणी आहे तिथे जो बघा देवीची कथा सांगितलेली आहे, जी आपली पूजा मांडणी झाल्यानंतर ती वाचायची आहे. अगदी शेवटपर्यंत तिचा मंत्र आहे, महालक्ष्मी अष्टकम आहे, त्यानंतर महालक्ष्मीची आरती आहे, हे सगळं करायचं. आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा. तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा सगळ्यांना देऊ शकतात. आणि तो नैवेद्य जो आपण खिरीचा केलेला आहे तो सुद्धा जेवताना आपण थोडा घ्यायचा आणि बाकीच्यांना सुद्धा थोडं थोडं द्यायचं आहे घरातील सर्वांना. याच्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते. मांडणीची वेळ संध्याकाळची जी वेळ असते त्यावेळेस ना आपल्याला घरात त्याचबरोबर दारात आपल्या तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. आपण हे दुसऱ्या दिवशी केलं जातं. त्यांना आपल्याला हातात अक्षरा घ्यायच्या आणि त्या सगळ्या पूजेवर टाकायच्या आहेत. आपण पूजेचे फुलं असतात, पानं असतात, ते सगळं निर्मल्यात टाकायचं. त्यामध्ये जे नारळ आहे ते 4ही गुरुवारी तेच वापरायचं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यावर त्याची छान
जे खोबऱ्याची खीर आपल्याला करून खायची किंवा गोड पदार्थ करून खायचा आहे, ती सगळी आपले देवदेव भऱ्यात ठेवायचे अशी पद्मपुराणामध्ये माता लक्ष्मीने सुद्धा या व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे. जो कोणी माझं हे व्रत करेल ना, त्याच्यावर मी अखंड कृपा करेल, त्याच्या घरात मी सूक्ष्म स्वरूपात वास करेल, त्याच्या इच्छा पूर्ण करेल. मी उठणार नाही, मातणार नाही. तुमची परिस्थिती कितीही चांगली असेल तरीही माता लक्ष्मीला कधीही विसरायचं नाहीये. आपल्याला महालक्ष्मीची आपल्याला अखंड कृपा राहण्यासाठी, आपल्या मुलाबाळांवर कृपा राहण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत हे करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला थोडा जरी फायद्याचा ठरला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.